सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. अगदी घराघरांमध्ये गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. नारळी पौर्णिमेसाठी लागणारी नारळाची बर्फी असो, नारळाची वडी असो, नारळी भात असो किंवा मस्त खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या असो किंवा गणपती बाप्पासाठी लागणारे उकडीचे मोदक असो किंवा कोणतेही गोडाधोडाचे पदार्थ असो, सध्या बाजारात ओला नारळ बऱ्यापैकी स्वस्त आहे. सणावाराला ते थोडेसे महाग होतात, तुम्हाला तर माहितीच असेल. तसा हा ओला नारळ एकदाच घेऊन यायचा आणि अगदी 2-2.5 महिने टिकणारं डेसिकेटेड कोकोनट असेल किंवा ओला नारळ तुम्ही असा तयार करून ठेवू शकता. अजिबात याला बुरशी लागणार नाही, वास येणार नाही किंवा खराब होणार नाही. काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. तसं करून ठेवलं की अगदी गोडाचे गोडधोड पदार्थ, मोदक असो, नारळी वडी असो, झटपट तयार करता येईल. रेसिपीला सुरुवात करूया. बाजारामध्ये खूप जास्त महाग मिळणारी किंवा वेगवेगळे केमिकल फवारणी मारून तयार केली जाणारी डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर आपण घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत तयार